महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा चळवळींचे जे एक मुख्य अग्रणी मानले जातात लोकहितवादी म्हणजे राव बहादूर गोपाळ हरी देशमुख, हे पण ब्रिटिश प्रशासनात अधिकारी फक्त मॅजिस्ट्रेट होते. बंकिमचंद्र चटर्जी मॅजिस्ट्रेटच होते, पण त्यावेळी अजून लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी असे फरक नव्हते. असे त्यांच्यापासून ते मी म्हणतो की हे सुदैवाने आनंद आहे की दोन थोर हिरे इथे आहेत. असतेच शासकीय अधिकाऱ्याकडे प्रतिभा. मला म्हणायचं की याचं कारण त्याला जिथून जीवनाचं दर्शन घडतं ते इतकं वैविध्यपूर्ण, गुंतागुंतीचं व्यामिश्र आहे की त्याच्या मागच्या जर जाणीवा असतील त्याचं आकलन करणाऱ्या, तर आपोआप त्याला जे दृश्य दिसतं त्याच्यामध्ये त्याला कथा दिसतात, कादंबऱ्या दिसतात, काव्य दिसतं, नाटक दिसतं, चित्रपट दिसतं. आपोआप ती कला आतमधून येतेच भरून. इथे पोचल्यानंतर सुद्धा चिंतामणराव देशमुखांचा विषय निघाला असं करायचं असतं त्यांचं नाव निघालं. या भारतमातेचा थोर सपुत्र, ऑल टाइम ग्रेट आणि शासकीय अधिकारी कसा पाहिजेचा एक उत्तुंग आदर्श. ते स्वतः उत्तम लेखक होते, अर्थशास्त्रज्ञ होते, रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा आवर्जून बोलवून घेतलं की स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री व्हा. आपलं भाग्य की असा उत्तुंग माणूसही मराठी माणूस आहे. आपल्याकरता सोडलेला वारसा मला वेळ सांभाळायची आहे, तरी मी आवर्जून खरं म्हणजे खूप आनंदाने सांगतो. खूप उदाहरणं आहेत, एखादं राहिलं तर कृपा करून कोणी नाराज होऊ नका याचं कारण. नाही तर मला इंट्रोडक्टरी बोलणं 2 तास करावं लागेल. पण मला एक अशा महिला अधिकारी की ज्या माण तालुक्यातल्या एका गावातल्या आईबापांनी दिलं लग्न लावून लवकर, ते लागले एका फौजदाराशी. दुर्दैवाने तो फौजदार अपघातामध्ये गेला आणि दुःखाचा हा डोंगर कोसळल्यावर या विचार करतात आता काय करू. मला वाटतं की तो नवरा चांगला असला पाहिजे, कारण तो महात्मा फुलेंचाच आदर्श ठेवून तोही आपल्या पत्नीला म्हणत होता पुढचं शिक. पण एकूण घर संसार मुलं बाळ करताना आलं नाही शिकता. तर त्या पतीच्या प्रेमातून आणि मार्गदर्शनातून त्यांनी ठरवलं की जर तो म्हणत होता तर आधी आपण शिकू. पण शिकल्या. त्यावेळेपर्यंत मुलं 10वी 12वीची झाली होती आणि मग डोक्यात आलं MPSC देऊन अधिकारी होऊन. त्यांनी MPSC दिली, अधिकारी झाल्या आणि कर्तृत्वानी मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळवत आता झाल्यात निवृत्त. मी तुमच्याशी बोलतोय संगीता धायगुडे यांच्याबद्दल. त्यांनी पुढे आत्मकथा पण लिहिली. हुमान असं नाव आहे त्याचं. हुमान म्हणजे कोड, खास गावाकडचा शब्द आहे. हुमान, लहान मुलं मुली खेळतात आणि कोडी घालतात एकमेकाला, तसं हे जीवनच एक कोड आहे. आणि हे जीवनाचं कोडं कसं सोडवायचं असतं तर त्यांचं ते हुमान. आणि आता पुढचंही झालं पुस्तक, प्रेरणादायी सुद्धा आहे. असा हा सरकारी अधिकाऱ्यामधला जो प्रतिभेचा ठेवा आहे तो या साहित्य संमेलनातून आणखी जागरूक व्हावा, जोपासला जावा आणि प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली प्रतिभा आपल्यामधून फुलून येवो ही प्रार्थना आहे. मला आठवत राहतं हिंदीमधला सुद्धा एक सार्वकालिक श्रेष्ठ उपन्यास, ते उपन्यासमुळे मी मधला असं, हिंदीमध्ये उपन्यास हा शब्द पुल्लिंगी आहे. आपली कादंबरी राग दरबारी ही कादंबरी श्रीलाल शुक्ला यांनी लिहिलेली. श्रीलाल शुक्ला IAS अधिकारी आहेत. ओरिसा उडिया भाषेमधनं जे उत्तम कवी की ज्यांना भारताचा साहित्याचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आला, सीताकांत महापात्र, हे IAS अधिकारी आहेत. एकेकाळी गाजलेला मूळचा चित्रपट आहे तेलगू, पण त्यातला लीड रोल शास्त्रीय गायकाचा, कर्नाटक संगीतचा तज्ज्ञ ज्यांनी केला, सोमय्याजुलू, हे तमिळनाडूतले तमिळनाडू केडरचे आणि स्वतः तमिळ अशा IAS अधिकारी. अशी जीवनाच्या सर्व क्षेत्रातली प्रतिभा असतेच, ती आपण सर्वांच्या मधनं फुलून येवो अशी मी सदिच्छा, अशी प्रार्थनाही करतो. आधी तर मी कार्यकर्ता म्हणून मुळात वावरत होतो. IAS व्हायच्या आधी जमिनीशी नातं संबंध असतंच, पण निवडला गेलो. कामाला सुरुवात झाल्यावर एक वेळ अशी आहे की माझ्या मनामध्ये कशी ओळ उभारून आली, ती म्हणजे आजकाल माती माझ्याशी बोलू लागली आहे अशी.
आजकाल माती माझ्याशी बोलू लागली. भूगोलातला किंवा जिओलॉजी, मातीचे प्रकार, काळसर, वाळसर, तांबडी, अमुक, खडकाळ, पण असे ते पाहिल्यावर कळले. आणि अरे तो संवाद असतो मातीशी आपला. आजकाल माती माझ्याशी बोलू लागली आहे आणि त्या संवादामधूनच ही प्रतिभासुद्धा फुलून येते. जेव्हा केव्हा होऊन बसलो IAS, त्याच्या मागची सुद्धा दृष्टी या भारत देशाचा कार्यकर्ता होऊयात ही होती. आधी 11 वर्ष तसं पूर्ण वेळ काम करतच होतो. निकाल लागला त्या रात्री खरं म्हणजे मी अस्वस्थ होतो, उलट प्रचंड अस्वस्थ होतो. मी नम्रपणे सांगतो की हात आभाळाला लागल्याची नव्हती भावना की IAS झालोय. उलटं होतं की आपण जीवन जगायचं ठरवलं, भारत देशाचा एक कार्यकर्ता, त्यांनीच दृष्टी दिली की IAS होऊयात तर काम अधिक करता येईल. आता आपल्याला कसा अधिकारी व्हायचा आहे. असा दिवस सगळा संपला. काय दिवसभर व्हायचे ते अभिनंदन, आदर, सत्कार, आणि पोचलो घरी. शांतता होती सर्व. त्यामध्ये अशा आतून ओळी आल्या, केल्या नाहीत, लिहिल्या नाहीत. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी, अशी काव्याची सर्वात उत्तम व्याख्या आहे. उत्स्फूर्त भावनांचा आवेग, पण तो निरामय शांततेमध्ये पुन्हा आठवलेला, तर येतो काव्याला आकार. तसं काहीतरी आतून आलं की आपल्याला कसा अधिकारी व्हायचं आहे. माझ्या मनात ज्या ओळी आल्या त्यातल्या ज्या तूर्त 2च सांगतोय. त्या मनात आलेल्या ओळी होत्या, जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला. की आता होतोय भले आहेस, तू लयशाणा नाही लागून गेलेलास. ती जागा ती कशासाठी आहे. मला दुःखितांचा एक जरी अश्रू पुसता आला तर मी मानेन की आयुष्य धन्य झालं, बरोबर जगलो, योग्य जगलो. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. हा सत्ता या प्रकाराचा स्वभावच आहे की कळायच्या आत सांभाळलं नाही. उलट कॅरेक्टर नावाचा पाठीचा कणा जर पोलादाचा नसेल तर ते अधिकार सत्ता नकळत सुद्धा बघता बघता डोक्यात जाते. पण अरे ती जागा दुःखितांचं दुःख दूर करण्याची आहे, शोषितांचं शोषण दूर करण्याची आहे. मला त्या रात्री आठवत होतं की स्वातंत्र्य मिळाल्यावर पण अजून गांधीजी आपल्यात होते. एक अमेरिकन पत्रकार मार्गारेट व्हाईट गांधीजींची मुलाखत घ्यायला आली होती. तिने विचारलं की बापूजी, तुमच्या आयुष्याचं ध्येय काय. गांधीजींनी दिलेलं उत्तर होतं, मूळचं वाक्य इंग्लिश आहे, आय वॉन्ट टू वाईप एव्हरी सिंगल टीयर फ्रॉम एव्हरी सिंगल आईज. गांधीजी म्हणतात, मला अश्रू भरल्या प्रत्येक डोळ्यातला प्रत्येक अश्रू मला पुसायचा आहे. हे गांधीजी म्हणतात माझ्या आयुष्याचं ध्येय. मला जून 1986 रात्री वाटलं की आपण गांधीजी, विवेकानंदांनी एवढे नसू पण कर्तबगार, आणि सर्व दुःखितांचे सर्व अश्रू पुसण्याची भाषा जमेल न जमेल माहीत नाही, पण मला जर एकेका दुःखिताचा अश्रू पुसता आला, जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला. आपण सर्वजण असे प्रशासनाच्या माध्यमातून दुःखितांचे अश्रू पुसणारे होऊ अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.